जय शिवराय सर. हा, जय शिवराय. बोला. हा जय सर, कोणी. तुम्ही सांगितल्याप्रमाणे बघा राज्यात पाऊस आलेला आहे हम्म. आणि आतापर्यंत तुमचा अंदाज राईट ठरलेला आहे, अॅक्युरेट. हम्म. सर आता इथून मोहरी हवामान अंदाज कसा राहील, एक शेतकऱ्याला संदेश द्या. नक्कीच या रेकॉर्डिंगच्या मार्फत राजा, तो संदेश राजा. पोहोचण्यात येतोय. हे हो. पहा, मराठवाडा, विदर्भ आणि खानदेश याचबरोबर नाही पश्चिम व्हा ना. महाराष्ट्र जी बिकट परिस्थिती निर्माण झाली. 15 तारखेपासून सुरू झालेला पाऊस हा बंद पडलेला नाहीये आणि हो. तो अजूनही आपण राहिल. त्या तारखेनुसार त्या अपडेटनुसार जिथे जिथे बदल घडतो ते सांगत आलेलो आहोत आणि त्याप्रमाणे तो पाऊस 10-5 तालुके रोज घेत आलेला आहे. हो सर. पण आजच्या 21 जुलैला आणि उद्याच्या 22 जुलैला ज्या शेतकऱ्यांना जेवढं तरसवलंय तो पाऊस त्याप्रमाणे बरसणार आहे हे रे. आणि तुरळक ठिकाणी पडेल, तूट होईल, अनेक भाग सोडून देईल असले कुठलेही प्रकार या 2 दिवसात नाहीये. हा. तुमचं पीक वाचेल आणि तुमच्या पिकांना कमीत कमी पुढचे 10 दिवस दम धरायची ओल चांदणभरीपासून ते एकच स्प्रिंकलरची पलटी दिल्याप्रमाणे या पावसाची ओल तुम्हाला निर्माण होईल हा. आणि एकंदरीत खानदेशचे सर्व जिल्हे, सर्व तालुके, विदर्भाचे सर्व जिल्हे, सर्व तालुके आणि मराठवाड्यातल्या लातूर विभागामध्ये दुष्काळी पट्ट्यामध्ये सुद्धा याच पिकांना तो तारणार आहे. हा. नांदेड, जालना, तुमचा माजलगाव पट्टा, बीड जिल्हा, धाराशिव पट्टा, लातूर, परळी वैजनाथ, परभणीसह राजा, हिंगोली, राजा. वाशिम, चंद्रपूर ते छत्रपती संभाजीनगर पर्यंतचा एरिया आणि विदर्भातले एकंदरीत नाही व्हा ना. सर्व जिल्हे, खानदेशचे सर्व जिल्हे हा. हा पाऊस आता 21 जुलैला ते उद्याच्या 22 जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत याला हा पूर्ण क्षमतेने कव्हर करणार आहे. राहिल. यामागचं वैज्ञानिक कारण असं आहे, मी तुम्हाला बऱ्याच दिवसापासून सांगतोय की बंगालच्या उपसागरातला पट्टा हा शेतकऱ्यांना तारणार आहे. हो मान्य हो. करतोय त्याने 1 किंवा 2 दिवसाचा वेळ जास्त घेतलाय. ठीक आहे. हो सर. 19 जुलै पासून याची व्याप्ती पूर्ण व्हायला पाहिजे होते, पण त्याने 20ही ओलांडली. आज 21ला पहाटेपासून हे दमदार रे. हजेरी चालू आहे आणि अजूनही तो काही भागांना 4 तासाचा, काही भागांना 1 तासाचा, तर काही ठिकाणी 8 तासाचा वेळ घेतोय आणि याच भागांमध्ये तो पाऊस बरसल्याशिवाय राहणार नाहीये. हे जे तुम्हाला वाटतंय की आपल्याला यंदा पाऊस कमी आहे वगैरे, तुम्ही फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, ढग भरपूर येत आहेत. आल्यापासून सुद्धा तुमचं पिकांना सुकणं कमी केलंय ह्या 15-16 पासूनच. हो भले सर. त्या काळामध्ये पाऊस पडला नाही, पण त्या दिवशीपासून पिकं सुकणं गेले. आज त्यांना त्यांची प्रतीक्षा संपणार आहे आणि आज जे काही पाऊस घडलाय, मी तुम्हाला कालही व्हिडिओ सांगितले, हो सर. उद्यापासून बरेचसे जिल्हे सर्वदूर सारखा बसेल. बऱ्याच भागांना कुठे कमी पडू द्या, पेनवलताही पडू द्या, पण 2 दिवस आहेत आपल्याकडे चांगल्या पावसाचे. प्रशासनाने तुम्हाला राजा, 23 जुलै राजा. पर्यंत 22 तारखेपर्यंत कुठेच पाऊस पडणार नाही असं वक्तव्य केलं होतं. हो सर. 22 तारखेपर्यंत पाऊस नाही व्हा ना. पडणारच नाही. पण त्याच कालखंडामध्ये आपण धीर, दिलासा आणि शेवटच्या श्वासापर्यंत न शब्द बदलला, हो आशा सर. कायम टिकून ठेवली. त्या आशावादीची जी काही वेळ राहिल. असते ती आज महाराष्ट्राला, उभ्या महाराष्ट्र पाहतोय. भलेही काही 4 लोक टोमणे मारू द्या, काही होऊ द्या, कुठे गेली तुमची तारीख. तारीख निसर्गाची आहे, ती बदलेल. 1 दिवस उशीर येईल, 2 दिवस उशीर येईल. आपण माणूस असून सुद्धा 1-2 दिवस कुठे जाण्यासाठी वेळ घेतोच. हो सर. दुपारचा विवाह असल्यावर तो संध्याकाळी लावतो, एवढा हो. वेळ हे आपणही रे. घेतोय. तो निसर्ग आहे, तो त्याच्याच प्रमाणे चालणार. पण त्याच्या चालण्याची जी चाल आहे, तो आधार म्हणून आम्ही तुमच्यापर्यंत, शेतकऱ्यांपर्यंत मार्गदर्शन करत असतो. हो सर. याचं फळ चांगलंच मिळायला पाहिजे किंवा ज्यांना पटत नाही त्यांनी आपला हा अंदाज पाहणं बंद करायला पाहिजे. हे एक वैयक्तिक तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून संदेश देतोय. हो सर. सगळ्यात महत्वाचं म्हणजे अजूनही काहींना कमेंट्स पडतील की येऊच तर खरं नाहीये, पण हे बघा, ह्या 2 दिवसात जरी पाऊस नाही आला तुमच्या भागामध्ये, हा. आजच्या 21ला उद्याच्या 22ला, परत माझ्या चॅनलकडे डोकूनही पाहू नका. हो सर, नक्कीच. सर आणि तुम्ही. विषय विनंती अशी करतो की आपण हा. आता पहिले जिल्हे बघूयात, कुठल्या जिल्ह्याला आज किती पावसाचं टार्गेट पूर्ण होतंय. छत्रपती संभाजीनगर जवळपास राजा, 90% ते 100% राजा. व्याप्ती ही पूर्ण होऊ शकते. नाशिक जिल्ह्याच्या बऱ्याचशा, जवळपास तिथेही सर्व तालुके नाही व्हा टार्गेट ना. पूर्ण होते. हो. खानदेशच्या एकंदरीत सर्व जिल्ह्यांचं टार्गेट आज पूर्ण होते. विदर्भाच्याही, हे बघा, काही भागांना आज जरी बारीक पडला तर लक्षपूर्वक राहिल. ऐका. माझ्याकडे मी तुम्हाला दिलेले 2 वेळ अजून बाकी आहेत, 21 आणि 22 जुलै. हो सर. 23 तारखेला मी तुमच्या कमेंट अपेक्षेप्रमाणे सहन करेन. दुसरी महत्वाची गोष्ट, विदर्भातले एकंदरीत सर्व जिल्हे ह्या 2 दिवसात कव्हर होतील. कमी पडेल
8 दिवस ओल लागे पुरेल एवढी तरी पडेल तुम्हाला, कारण की पाऊस आता दीर्घकाळ टिकून आहे, 5 ऑगस्ट पर्यंत टिकून आहे. दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की तरसलेला लातूर जिल्ह्यांना आधार मिळणार आहे 8 दिवसाची ओल पूर्ण करायला ह्या 2 दिवसातच, आजची 21 आणि उद्याची 22. हा नांदेड सेम कंडिशन आहे, जालना सेम कंडिशन आहे, बीड सेम कंडिशन मध्ये आहे. म्हणजे 8 दिवस ओल, काही ना चांदणबरी, काही ना मुसळधार पण सर कोसळू शकते, हो सर. निसर्ग आहे. आणि याच्यामध्ये सोलापूर धाराशिवचा देखील नंबर आहे. ठीक आहे, म्हणजे हा मराठवाडा संपूर्ण, विदर्भ संपूर्ण आणि खानदेश संपूर्ण. आणि एक महत्वाची लक्षात घ्या, उद्या विदर्भाला आणि खानदेशला अतिमुसळधार पावसाचा देखील काही भागांना, मोजक्या ठिकाणी का होईना 20-25% भागांना सामना करावा लागणार आहे, इतका चांगला पाऊस आहे. हो सर. आता विषय राहिला अहिल्यानगरचा, पंढरपूर एरियाचा, दक्षिण महाराष्ट्राचा. इथे देखील दिलासा मिळणार आहे, काहीही काळजी करू नका. व्याप्तीचा विषय 60%, 65%, 70% इथे चालणारच आहे. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, गेल्या वर्षी या पश्चिम महाराष्ट्राच्या भागामध्ये स्प्रिंकलरचं पाणी कायमस्वरूपी चालू होतं 1 हो महिनाभर. हो त्यापेक्षा ह्या वर्षी कमीत कमी 8 दिवसच तुम्हाला ती वेळ आलेली आहे, जास्त वेळ आलेली नाहीये. हा तर अशा प्रकारचा सगळा महाराष्ट्रातला पाऊस आहे. आणि जाता जाता एवढंच म्हणेन, जे तुम्हाला दुष्काळ म्हणतात, भीषण दुष्काळ आहे, तशी परिस्थिती सध्या दिसते पण आहे. हा पण मी का ठाम आहे, कारण की त्यांनी स्पष्ट सांगायचे की यंदा खरंच भयानक दुष्काळ आहे, पिण्याच्या पाण्याचा वगैरे मिळणारच नाहीये, एवढा भयानक दुष्काळ आहे. गोल गोल फिरण्याचं काम चालू आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की पाऊस येऊन फक्त आज उद्याच्या 22 तारखेला दिवस पूर्ण होतात 1 महिना, अजून 2 ते 3 महिने पावसाळा कायम आहे. तो स्पष्ट करेल की यंदा दुष्काळ आहे की नाहीये. हो सर. जय शिवराय, धन्यवाद. नक्की सर, धन्यवाद शेतकऱ्याला अंदाज दिल्याबद्दल. नक्की.